मित्रांनो, तुंबाड चित्रपटाने आपल्याला एका वेगळ्याच रहस्यमय विश्वात नेलं होतं आणि तेव्हापासून जे डोक्यात बसलंय हव्यास, गुप्तधन आणि अंगावर काटा आणणारा थरारक वातावरण हे आपण पाहिलंय. आता अगदी तसाच मराठी सिनेसृष्टीतला एक नवा थरार देणारा एक जबरदस्त टीजर नुकताच रिलीज झालेला आहे. चित्रपटाचं नाव आहे घबाडकुंड. इंटरेस्टिंग नाव आहे. हा 1 मिनिट 3 सेकंदाचा टीजर पाहून ना थेट तुंबाडची आठवण झाली आहे. सेम. आज आपण याच टीजरचा सविस्तर रिव्ह्यू करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या घबाडकुंडात नेमकं काय दडलंय. टीजरची सुरुवात होते एका घनदाट गूढ जंगलाने आणि पार्श्वभूमीत ऐकू येणाऱ्या एका भीतीदायक आवाजाने. टीजरमध्ये म्हटलं जातंय, ग्रहण जसं लागतं तसं ते सुटतं. ग्रहण जसं लागतं तसं ते स्वतः सुटतं. पण याचा अर्थ यात काहीतरी जुनी अंधश्रद्धा, ग्रहण किंवा एखाद्या शापाची कथा असणार आहे हे तरी सुरुवातीला लक्षात येत आहे. व्हिज्युअल्स बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक फ्रेम इतकी डार्क आणि सिनेमॅटिक आहे की बघतानाच मनात ना एक इंटरेस्टिंग धडकी भरते. घाबरलेले चेहरे, जुन्या काळातील ते वाडे, रात्रीच्या वेळेचे जे सीन्स आहेत आणि बॅकग्राऊंड संगीत थक्क करणार आहे. मित्रांनो, तुंबाडप्रमाणेच यातही जमिनीखाली गाडलेल्या एका मोठ्या रहस्याचा म्हणजेच घबाड शोधण्याचा प्रवास दाखवला जाणार असं सुरुवातीला दिसतंय. पण हे धन मिळवणं सोपं नाहीये, कारण या धनाचा राक्षस म्हणून काहीतरी अमानवी शक्ती तिथे वास करतेय. या चित्रपटाचं खरं तर दिग्दर्शन प्रीतम एस.के. सर पाटील यांनी केलंय. टीजरमध्ये आपल्याला मराठीतले एकापेक्षा एक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. जसं की संदीप पाठक सर, देवदत्त नागे सर, कुशल बद्रिके आणि शशांक शेंडे सर यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे कुशल बद्रिके आणि संदीप पाठक यांना आपण नेहमी कॉमेडी रोलमध्ये आतापर्यंत पाहत आलेलो आहोत, पण इथे त्यांचा जो लूक आणि अभिनय अत्यंत गंभीर आणि रहस्यमय वाटतोय. देवदत्त नागे सर यांचा भरदस्त अंदाज या थरारात आणखीन भर घालताना दिसतोय. यात मेकअप, VFXचाही वापर खूप चांगल्या दर्जाचा वाटत आहे सुरुवातीला, जो अशा हॉरर चित्रपटासाठी आवश्यक असतोच. हा चित्रपट फक्त एक हॉरर नाहीये, यात हॉरर, ॲक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलर या सगळ्यांचा मिलाप पाहायला नक्कीच मिळतो. या ठिकाणी मराठी सिनेमा जेव्हा अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रयोग करत असतो तेव्हा ते पाहायला नक्कीच मजा येते. टीजरचा शेवटी रिलीज डेट सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे की 19 जून 2026 रोजी हा चित्रपटगृहात येतोय. मित्रांनो, तुम्हाला हा घबाडकुंडाचा टीजर कसा वाटला? तुम्हाला हा टीजर पाहून तुंबाडची आठवण आली का? आणि संदीप पाठक व कुशल बद्रिके यांना या नव्या रूपात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.